नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण अजून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नाही। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळत असतो, परंतु या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नाही आणि तुम्हाला अजून 2 दिवस येणार नाही। याची 2 मुख्य कारणे आलेली आहेत। जर तुम्ही ती कारणे नाही ऐकली तर तुम्हाला एप्रिल हप्ता येणारच नाही आणि पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार नाही, कारण अशी माहिती राज्य सरकारकडून आज देण्यात आलेली आहे। ती माहिती म्हणजे बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार आहेत, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसणार आहेत, त्याच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि या बँकांच्या 4 नियमांमध्ये बसत नसाल, 4 नियमांचं पालन जर नाही केलं, तुम्ही या 4 नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, सर्व माता भगिनींना माहिती असेल की एप्रिल महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये येणार होता। त्या संबंधित महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली होती, परंतु काही मिनिटांपूर्वी माहिती आलेली आहे की एप्रिल महिन्याचे पैसे आलेले आहेत, म्हणजेच 1200 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला आहे। तो निधी विस्तांतर करायचा आहे, परंतु बँकांवरती हे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। या 4 नियमांमुळे पैसे विस्तांतर होण्यास अजून सुरुवात झालेली नाही। बघा, सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली होती। आजपासून एप्रिल हप्ता येणार होता। बघा, एप्रिल हप्त्याचे पैसे सोडण्यात येणार होते। बघा, लाडक्या बहिणींची आजच प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपणार होती, परंतु याच्यामध्ये हे बँकांवरती 4 नियम थेट केंद्र सरकारने लावल्यामुळे एप्रिल हप्त्याचे पैसे अडवण्यात आलेले आहेत। बघा, अगोदर बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करा, अन्यथा एप्रिल हप्ता येणार नाही। सोबतच तुम्हाला कोणते हप्ते येणार नाहीत, म्हणजेच पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, सर्व बहिणींना माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 27, 28, 29, 30 या दिवसांमध्ये पैसे येत होते। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या दरम्यान आलेला होता। सोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला होता। त्याच्या मागील महिन्यांचे बघितले तर डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला होता। त्या अनुषंगाने एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा या शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता, परंतु बँकांवरती 4 नियम लागू झाल्यामुळे हे पैसे आज येणार नाहीत, उद्या येणार नाहीत। बघा, 4 नियमांचं ज्या बहिणी पालन करतील त्यांना पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर पैसे येणार नाही। मोबाईलच्या आणि बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमचा वेळ वायाला सुद्धा जाणार आहे। सोबतच आज सर्व बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आणि अक्षय तृतीयाच्या ओवाळणीचे पैसे वितरण करायचे आहेत, परंतु या बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे पैसे अजून पाठवण्यात आलेले नाहीत। बघा, फक्त एप्रिल हप्ता सोडण्यात येणार नव्हता, ते हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या योजनेचे पैसे आज विस्तांतर करायचे होते। सोबतच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रामधील प्रत्येक सणाला प्रत्येक लाडक्या बहिणीला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये देण्यात येत असतात। त्याचप्रमाणे आता अक्षय तृतीया सण आहे, त्या अनुषंगाने आज सर्व बहिणींना ओवाळणीचे पैसे देण्यात येणार होते, परंतु हे जे नियम लावण्यात आलेले आहेत तर त्या नियमांमुळे हे पैसे अडवण्यात आलेले आहेत, म्हणजे हे पैसे आज पाठवण्यात येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज या 4 नियमांचं पालन करा। या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते आपण काटेकोर पद्धतीने बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन कराल, तुम्हाला 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल, कोणताही अडथळा येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम आधार कार्ड संदर्भात आहे, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हा बँकेवरचा कशा पद्धतीने नियम लावण्यात आलेला आहे। बघा, सर्व माता भगिनींना माहिती असेल की तुम्हाला आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतात। त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा इतर कोणतीही जरी बँक असेल तरी पण तुम्हाला त्या बँकेमध्ये आधार कार्डच्या आधारावरती पैसे येत असतात। त्यामुळे तुम्ही जे काम करायचं आहे तर ते काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील जे तुमचं नाव असतं, सोबतच जन्मतारीख असते, सोबतच तुमचा पत्ता असतो, तर तो बरोबर आहे का हे पाहायचं आहे। म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या बँकेच्या पासबुकवरती नाव आहे, जन्मतारीख आहे, पत्ता आहे, त्याच पद्धतीने आधार कार्डवरती आहे का हे पाहणं सुद्धा
गरजेचं आहे. सोबतच बँकेवरती हाच नियम आहे बघा, आधार कार्ड तुमचं 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्ही ते अपडेट करायचं आहे. बघा ज्या बहिणींनी आता बघा सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे, ज्या बहिणींनी 2015, 2014 किंवा मागील 2010 पासून आधार कार्ड काढलेले असेल आणि त्यांनी अजून अपडेट केलेलं नसेल तर ते अपडेट करा आणि त्या आधार कार्ड सोबत आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि त्यासोबत आपलं बँक खातं लिंक आहे का हे चेक करा, तरच पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही आधार कार्डाचा हा नियम पाळला नाही तर पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम डीबीटी संदर्भात आहे. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो, म्हणजे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर ही डीबीटी म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं, परंतु काही माता भगिनींचे आधार कार्ड हे बँकेशी सध्याच्या स्थितीला लिंक नाही, कारण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्डमध्ये अपडेट आलेलं होतं आणि हे अपडेट आल्यामुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड अगोदर लिंक होतं, परंतु सध्याच्या स्थितीला ते लिंक नाही, म्हणजे डिॲक्टिव्ह सुद्धा करण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला ज्या बहिणींनी आधार कार्ड अपडेट केलेलं असेल ते आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असेल त्याच माता भगिनींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या माता भगिनींचं आधार कार्ड लिंक नसेल, सोबत डीबीटी ॲक्टिव्ह नसेल, त्या माता भगिनींना पैसे येणार नाही. त्यांनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. थेट राज्य सरकारकडून माहिती सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण असाल तर डीबीटी ॲक्टिव्ह करा, डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही. थेट राज्य सरकारने आज मीडियाच्या माध्यमातून आदेश दिलेला आहे. याच्यामध्ये महिला व बालमंत्री आदिती तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत. 2 नियम सांगितले, त्याच्यामध्ये पहिला नियम आधार कार्ड आहे, आधार कार्ड अपडेट करा. दुसरा नियम जो आहे तो म्हणजे डीबीटी सुद्धा ॲक्टिव्ह करा. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे पॅन कार्ड. बघा ज्या माता भगिनींनी आपले पॅन कार्ड बँक खात्याशी अगोदर लिंक केलेले होते त्या बहिणींनी सर्वात महत्त्वाची ही सूचना ऐकायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अगोदर फक्त पॅन कार्ड नावाने एक तुम्हाला कार्ड दिलं जात होतं, परंतु आता सध्याच्या स्थितीला पॅन कार्ड 2.0 बघा आता नवीन पॅन कार्ड आलेलं आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी ते पॅन कार्ड काढायचं आहे. ज्यांना पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी पॅन 2.0 काढायचं आहे आणि ते पॅन 2.0 हे आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. जर तुम्ही नवीन पॅन कार्ड आपल्या बँकेशी लिंक केलं नाही तर पैसे येणार नाहीत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज हप्ता आला, काल हप्ता आला किंवा उद्या हप्ता येईल अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, या बँकेच्या 4 नियमांमुळे पैसे आलेले नाही, त्या संबंधित अजून कोणती माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे 4 नियमांचं पालन करा तर पैसे येतील. पुढील 5 वर्ष तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही, तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा वसूल केला जाणार नाही. सोबतच माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, जो चौथा नियम बँकेसंदर्भात आहे तो म्हणजे केवायसी. बघा तुमचं बँक खातं सर्वात प्रथम स्वतःचं एकट्याचं असलं पाहिजे. जर जॉईंट खातं दिलेलं असेल तर ते आताच तुम्ही बदलायचं आहे, अन्यथा पैसे पेंडिंगला पडू शकतील. बघा भरपूर माता भगिनी आहेत की त्यांनी या महिन्यामध्ये जॉईंट खातं दिलेलं आहे, त्यांना वाटलं की डबल पैसे येतील या दृष्टिकोनातून जॉईंट खातं दिलेलं होतं, परंतु ते जॉईंट खातं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी चालत नाही. त्या संदर्भात आज माहिती आलेली आहे, परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींनी जॉईंट खातं दिलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर ते खातं चेंज करायचं आहे, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची आणि बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. सोबतच जो केवायसी संदर्भात नियम आहे तो म्हणजे तुमचे एकट्याचे एक बँक खातं असावं आणि त्याची केवायसी आता लेटेस्टमध्ये तुम्ही केलेली असावी, कारण आपलं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. बघा माता भगिनींनो, आपलं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. बघा एप्रिल महिना सुरू होऊन आता सरासरी 25-26 दिवस होऊन गेले, तरी पण तुम्ही जर केवायसी केलेले नसेल तर तुम्ही केवायसी करा, अन्यथा बँकेमधील पैसे पण काढता येतील नाही, पैसे सुद्धा पाठवता येणार नाही आणि तुम्हाला हप्त्याचे पैसे सुद्धा येणार नाहीत. म्हणजे बँकांवरती महत्त्वपूर्ण असे नियम लागू झालेले आहेत. आणि त्याच्या पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा घेतला, तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली नसावी, उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असावी, घरामधील सदस्य टॅक्स भरत नसावा, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी. सोबतच अजून जेवढे पण निकष आहेत त्याच्यामध्ये सरकारी नोकरी आहे, पेन्शनधारक आहे, परमनंट कामगार आहे, टॅक्स आहे. सोबतच लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिला फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, यांसारख्या विविध योजना आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कोण जर लाडकी बहीण असेल तर त्यांनी या 4 नियमांचं पालन करा, तरच तुम्हाला पैसे येतील. बघा सर्व माहिती मुद्दे सुद्धा दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.